बोला की. या ठिकाणी माळकरंजा गावातील माजी सरपंच विलास मोहिते हे महाराष्ट्र न्यूजला 2 मिनिटाची प्रतिक्रिया व्यक्त करतील. काय सांगचाल? इलेक्शन लागलेलं आहे, अनेक लढवया उमेदवार या निवडणुकीच्या मैदानात आहेत. मग सरपंच या नात्याने काय सांगचाल? माझं नाव विलास महादेव मोहिते, मी माजी सरपंच आहे. तर गावातील चांगल्या सुखसुविधा केल्या त्यांनी, कोणी केले त्या? बापशे साहेबांनी. पार्टीनं. बापशे पार्टीनं. बर. तर चांगली लाईट वगैरे, चांगली गावात प्युअर ब्लॉक ही बसविणार आहेत. खंडोबाचं मंदिराचं शिखर बांधलंय त्यांनी. तर त्यांना चांगली प्रतिक्रिया देऊन आम्ही चांगलं मतदान करणार आहे, असे आम्ही ग्वाही देतो. धन्यवाद. या ठिकाणी ज्याने अहोरात्र देशसेवा करून देशाचं रक्षण करून जनता व्यवस्थित त्यांच्या जीवावरती झोपी जाते असे मेजर या माळकरंजातील सुपुत्र या महाराष्ट्र न्यूजला जोडलेले आहेत. बघूया आपण काय त्यांच्या बोली भाषेतनं काय सांगतात ते. नाव सांगा. नाव संतोष संपतराव कराड. काय सांगचाल या इलेक्शनच्या संदर्भात? इलेक्शनच्या संदर्भामध्ये बापूसाहेब पाटीलचे दीपक भाऊ ताटे यांना आम्ही मतदान करणार आहोत. कशामुळं करायचं त्यांना मतदान? गावामध्ये ज्या ठिकाणी अंधार होता, माया बहिणीला यायला जायला रस्ते नव्हते बरोबर, अंधारामध्ये त्यांना यावं लागायचं, जावं लागायचं. त्या ठिकाणी त्यांनी 70 लाईटचे पोल बसवलेत, लाईट लावल्यात आणि खंडोबा मंदिराचं शिखरचं काम केलेलं आहे आणि नरसिंह मंदिराचे प्युअर ब्लॉकचं काम ते करणार आहेत. शाळेला रंगरुगोटीसाठी सामान आणून टाकलेलं आहे. शाळेला 5 कॅमेरे दिलेले आहेत, CCTV कॅमेरे 6 कॅमेरे शाळेमध्ये बसवले आहेत आणि बुलती शाळा करण्यात त्यांचं स्वप्न आहे. त्यांनी ते एक निम्म काम केलेलं आहे. मग त्यांच्या संदर्भात आम्हाला असं वाटतं की ते आमच्या गावासाठी चांगलं काम करतील आणि आमच्या गावाची सुधारणा करतील. त्यांच्यावर आमचा पूर्ण विश्वास आहे, ते करणार आहेत म्हणून. त्यामुळं आम्ही त्यांना मतदान करणार आहेत. बापूशे पार्टीला किती मताची लीड जाईल माळकरंजा गावात? लीड तर इथून कमीत कमी 200-300 मताची जाईल. 200-300 मताची. धन्यवाद. याच बरोबर या गावातील नागरिक या महाराष्ट्र न्यूजला जोडलेले आहेत. बघूया त्यांची प्रतिक्रिया काय आहे ती. नाव सांगा. शहाजी माधव जाधव. काय सांगचाल? इलेक्शनचे रणधुमाळी चालू आहे, बलाढ्य उमेदवार उभे आहेत. याच्या अगोदर कुठल्याही उमेदवारानं अगोदर खर्च केलेला दिसत नव्हतं. आता काही उमेदवारानं अगोदरच खर्च केलेला दिसत आहे. त्या संदर्भात काय सांगताल? ताटे काय काय केलं? पूल बसवलेत, CC कॅमेरे टाकलेत, कंपाऊंड वॉल केलेत, देवाचं केलेलं आहे. शाळेला आणखीन काय दिले? CC कॅमेरे दिलेले आहेत, कंपाऊंड वॉल बनवलेला आहे, कलर केलेला आहे. दीपक भाऊलाच मग मतदान करायचं. दीपक भाऊ. धन्यवाद. या ठिकाणी आपण ग्रामस्थाच्या प्रतिक्रिया जाणून घेतलेल्या आहेत. या ठिकाणी दीपक भाऊ ताटे यांच्या खांद्याला खांदा लावून अगदी पहिल्या दिवसापासून ते शेवट दिवसापर्यंत एक या माळकरंजा गावातील उमलतं नेतृत्व आमचे सहकारी युवराज कराड हे महाराष्ट्र न्यूजला प्रतिक्रिया व्यक्त करतील. नाव सांगा. युवराज भगवान कराड. काय सांगचाल या इलेक्शनच्या संदर्भात? दीपक भाऊ ताटे ह्यांनी आमच्या गावात जी 1 किलोमीटर मध्ये महिला जाणाऱ्या संध्याकाळी भजन कीर्तन करून जी जात होते संध्याकाळच्या अंधारात, ही बॅटरी व टॉर्च घेऊन जाणार आहे. ही आमच्या म्हणजे ही समस्या एक मिटलेली. पाठीपासून इथपर्यंत 7-8-9 पोल बसवलेत. जिल्हा परिषद शाळेसाठी 6 कॅमेरे दिले. 18.5 बराचं ब्लॉकचे काम केलेले. रंगरगोटीसाठी मटेरियल येऊन पडलेलं आहे. खंडेरायाच्या मंदिरावर शिखर नव्हतं, शिखराचं काम पूर्ण केलेलं आहे. ह्याच्यामुळं आम्ही दीपक भाऊ ताटे यांनाच मतदान करणार. लोलर ही 1 नंबरच मतानं निवडून देणार आम्ही. गोविंदपूर असेल, गोविंदपूर इथे इथं आमच्या माळकरंजा गावात बसलेला असताना दीपक भाऊ ताटे ही माझी एक 20-22 वर्षाचे मित्र आहेत. दीपक भाऊ म्हणलं मुंडे साहेबाची कमान गोविंदपूरला बांधावं लागते.
चालतंय म्हणले, मित्रानं सांगितलेला शब्द म्हणले मी काय पडू देणार नाही, ते काम करू म्हणले आपण. तर तिथं पण मुंडे साहेबाच्या कमानीचं काम चालू केलेलं आहे प्रवेशद्वारचं. गोविंदपूरचे टँट ते MIDV असेल तिथपर्यंत टोटली लाईटीकरण केलंय. तिथे बी मला वाटतं काहीतरी 17-18 पोल पडलेले आहेत. आमच्या गावात 47 आहेत. काही बाकीचे काम जे आहेत तिथले पण गोविंदपूरचे चालूच आहेत. तिथं असेल बाजूला देवळाली गाव, छत्रपती शिवाजी महाराजाचं प्रवेशद्वारचं काम घेतलेलं आहे. खंडेराया मंदिराचं आपलं कळस नाही त्याचं कंपाऊंडचं काम तिथलं हाती घेतलेलं आहे. ती सुरू चालूच आहे. शाळा पण तिथं रंगरंगोटी केलेलीच आहे. पुन्हा काही कॅमेरेचं काम ती पण दिलेले आहे तिथं. ह्याच्यासाठी आम्ही आतापर्यंत उबाटा गटाचा आपण माणूस होतो, पण ह्याचं आपले काम चांगलं वाटलं. त्याच्यामुळं एक शिक्क्यासाठी आम्ही दीपक भाऊलाच मतदान करणार. आजूबाजूला जेवढे आमचे नातलग मित्र कंपनी असेल यांना पण आम्ही जाऊन सांगणार की बाबा हे दीपक भाऊसाठीच म्हणजे आपल्याला मतदान करायचंय. डोर ते डोर फिरून आम्ही प्रचार दीपक भाऊचाच करणार. हे आमचा अजेंडा आहे. हे जे काही पक्ष आतापर्यंत आले, मी 30 वर्ष बसून राजकारण करतोय, यांनी काय येतेच जातेत आश्वासन देऊन हात जोडून जाणार येणार, 5 वर्षात पुन्हा काही फिरकत नाहीत. हे भ्रष्टाचार जी वाढायला लागलेत, आज येतील पक्ष 1000 रुपये मताला देतील, 500 रुपये मताला देतील, ह्याच्यात जनता जनार्दनाने भांबावून जाऊ नये ही मला कळकळीची विनंती त्या जनतेसाठी बी. आणि हेतून जे बाबा 2 ट्रॅक्टर 3 ट्रॅक्टर टाकून पुन्हा काही 20 लाखात 25-25 लाखाचं रस्ते गायब होते, ह्याचं काय पुन्हा हे वसूल करण्यासाठी हे भ्रष्टाचार वाढायला लागलेत ना. तर हे जे काय 1000-500 रुपये मताला तुम्ही जर 5 वर्ष जात असाल, हे काय मग हे आहे. धन्यवाद. या माळकरंजा गावातील सुपुत्र युवराज कराड यांनी अतिशय अनोख्या पद्धतीनं महाराष्ट्र न्यूजला बाईट दिलेली आहे. त्याने बरेच या मतदारसंघाच्या गटातील गावाचा प्रामुख्याने उल्लेख केलेला आहे. आणि दुसरी गोष्ट म्हणजे ते उबाटा गटासंघ 20 ते 30 वर्ष काम केलेलं असून सध्या या भापशे पार्टीचं थोडंसं त्यांना नियोजन आवडल्यामुळं या ठिकाणी त्यांनी त्यांच्या सहकार्य समेत असा निर्णय घेतलेला आहे की दीपक भाऊ ताटेने निवडून येण्याच्या तत्पूर्वी 5 ते 4 महिन्यापूर्वीपासून या गटात विकास कामं करण्याचा आराखडा तयार करून प्रगतीपथावर बरेचसे काम आहेत. गोविंदपूरचे स्वर्गवासी माजी मंत्री गोपीनाथरावजी मुंडे साहेब यांचं प्रवेशद्वार असेल, देवळाली येथील छत्रपती शिवाजी महाराजांचं प्रवेशद्वार असेल, अशा अनेक विकासात्मक कामाचा निर्णय घेतलेला आहे. आणि या महाराष्ट्र न्यूजच्या माध्यमातून एक मतदाराला घोषणा करीत आहे. ज्या भारतरत्न डॉक्टर बाबासाहेब आंबेडकरांनी संविधानाच्या कायद्याप्रमाणे आपल्याला जे मूल्यांचा मतदानाचा हक्क दिलेला आहे, तो कार्य आणि कुशल उमेदवाराला तुम्ही मतदानाचा हक्क बजावावा. मी ज्ञानोबा काकासाहेब येडके, महाराष्ट्र न्यूजचा मुख्य संपादक.